नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। आपल्या खांद्यावर घेऊन जसं म्हणतात ना, कन्याकुमारी ते काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत, त्या प्रकारे एक काळ ज्यांनी ही धुरा घेतली होती, त्या काळामध्ये मोबाईल नव्हते, काही नव्हतं, पत्रव्यवहार करायचे। पत्रव्यवहार करून सुद्धा समाजाचं आंदोलन अतिशय मोठ्या प्रमाणात ज्यांनी उभा केलं होतं, असे हे आपले आमदार, सन्माननीय आमदार अनंतकुमारजी पाटील साहेब यांचं या संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने आमची सर्व टीम त्यांचा या ठिकाणी सत्कार करत आहेत। एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा। या साहेब, सॉरी बरं, ठीक आहे, चला सर, एक मिनिट। येळकोट 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 जय मल्हार। रोडगे साहेब इकडे बघा। येळकोट येळकोट जय मल्हार। येळकोट येळकोट जय मल्हार। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। दीपक भाऊ तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। मुंबईने आतापर्यंत समुद्राच्या लाटा बघितल्या आहेत। आता 16 मार्चला धनगरांच्या लाटा बघून घ्या। जंगलात गेल्यात वाघाची दहशत आणि मुंबईमध्ये आल्यास दीपक भाऊंची दहशत। नाद करायचा नाही, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। एकच मिशन, एकच एकच। दीपक भाऊच्या भावांनो, मुंबईच्या आझाद मैदानावर सगळे गट सोडून एकत्र या आणि आरक्षण धनगर समाजाच्या काळात मिळून द्या। नुसतं म्हणू नका भाऊ दीपक भाऊनं सुपारी घेतली त्याच घेतली। अरे मीच म्हणतो, भाऊनं सुपारी नाही, सुपारीचा पोतं घेतलंय, पण कुणाचं? धनगर समाजाच्या लेकराबाळाच्या। मी स्टार्टिंगला 2006ला एक मेंढ्या होता मी अनाथ आणून 2012ला सरपंच झालो होतो। आता पण माझे वडील मेंढ्या वगैरे ओळखतात। बोलायची नियोजन नाही भाऊ, जेवढं घोषणा देता येईल, रक्त आलं नाकातून कुठून आलं तरी मी मुंबईला घोषणा देणारच आहे। एकदा इच्छा होती, मागे मी येऊ शकतो नाही, मागच्या गावात दीपक गेले होते तेव्हा येऊ शकलं नाही। स्टार्टिंगला जिम्मेदारी एवढीच घेईल, घोषणा जेवढा देता येईल तेवढं घेईन, गाळा बसव काही घोषणा देईल। त्यानंतर जिल्हा नियोजन समिती आमच्या तालुक्याला जी फुलंब्री तालुक्याला जी आम्हाला काही ते जिम्मेदारी देईल, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून फुलंब्री तालुक्याच्या वतीने सर्वात जास्त माणसं आणण्याची जिम्मेदारी आम्ही घेऊ। येळकोट येळकोट त्या एक आंदोलनाची भूमी आहे, या भूमीला तुम्ही प्राधान्य दिले त्याबद्दल मी सर्वांच्या परत एकदा मनापासून धन्यवाद मानतो। बोलणार नाही, बोलण्यासारखे आपण भरपूर बोलतात, सगळ्यांना माहिती आहे। भाऊ काय माहिती काय, इथं आजूबाजूला धनगर समाज खूप आहे, पण यांना येण्याची दानत नाहीये। लोक समाजाला सगळं समजतंय, सामनाला काय पाहिजे काय करायचं हे पण समजतंय, नुसतं येण्याचं सोंकवलं घेतात। हे आता कुठं तरी जागे व्हा, संयोजकांनी मला जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। सगळ्यांचे मला सर्व महामानवांना अभिवादन करून आज छत्रपती संभाजीनगर येथील राज्यस्तरीय धनगर समाजाच्या बैठकीमध्ये सर्वच मान्यवर आणि समाज बांधव यांचे एकदा मी खूप अभिनंदन करतो, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। या ठिकाणी 2017 पासून या धनगर समाजाच्या महाराष्ट्राच्या प्रत्येक आरक्षणाच्या आंदोलनात असेल, मोर्चामध्ये असेल, या प्रत्येक याच्यामध्ये या ठिकाणी आपण कामच त्या ठिकाणी करतोय। मी बी दीपक भाऊ आम्ही असेल की आम्ही संघर्ष समितीमध्ये सोबतच आम्ही त्या ठिकाणी काम केलेलं आहे। परंतु दीपक भाऊ तुम्ही आंबड येथील
ओबीसी याचं ज्या वेळेस आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला सुद्धा पहिलं वैजापूर तालुक्यातून वैजापूर शहर बंद करणारा बाळासाहेब जानराव त्या ठिकाणी होते. जे आंदोलन असेल ह्या ठिकाणी दीपक भाऊने जालन्यात या ठिकाणी धनगर समाजाचं आरक्षण उभं केलं. संभाजीनगरच्या वतीने तरी आपण जिल्ह्यात लावलो तरी पण बाहेरून भरपूर आलेले त्यांना सगळ्यांना मानाचा जय मल्हार. तर तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन खूप मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल तुमचे छत्रपती संभाजीनगरच्या वतीने मनापासून आभार. आणि आपला जे 17 सप्टेंबर पासून मुक्ती संग्राम हा जो लढा चालू आहे हा मुंबईच्या दिशेने नेण्याचं आपलं जे चाललंय आणि त्याला आपल्याला फक्त सूचना द्यायच्या आहे. आपल्याला भाषण इथं हे करायचं नाहीये, फक्त सूचना आणि मुंबई कशी पिवळीमय करता येईल आणि सरकारचे कसे नाकी नऊ आणता येईल आपल्याला याच्यावरच सूचना द्यायच्या आहे. भाषण करायची हे वेळ नाही, भाषण देण्याचे हे स्टेज नाही. आपण फक्त सूचना म्हणूनच हे ठरवलं होतं आणि प्रत्येकाने सूचना द्यायची. मी जास्त काही बोलणार नाही कारण माझ्यापेक्षा खूप मोठे थोर मान आहे इथं बोलण्यासारखे खूप काही आहे. पण मला एवढं सगळ्यांना पाहून असंच भरून आलं, अरे कोण म्हणतं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अरे कोण म्हणतं मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. आमचा जन्मच स्वर्गात झाला या महाराष्ट्राच्या मातेत आणि या धनगराच्या जातीत. बस, धन्यवाद, जय मल्हार. एकदा मरगळ जाऊ द्या, कारण एकदा मरगळ गेली म्हणजे आपल्याला आंदोलनामध्ये काय काय करता येईल आणि काय करायचंय हे सुद्धा समजेल. आधी सर्वात पहिले सर्व महामानवांना आणि सर्व राजमातांना माझा मानाचा अभिवादन. मी आपणास पहिल्यांदा तर एक सूचना अशी करायची मला दादा की महिला जर आमच्या मागे आणि बॅनरवर तुम्ही राजमाता, राष्ट्रमाता, जिजामाता किंवा मग आपल्या अहिल्याबाई होळकरांचा फोटो आपण लावतोय तर महिलांचा पहिले इथे प्रतिसाद तर प्रचंड मिळणार. त्यावेळेस मिळाला, आम्ही 3 गाड्या घेऊन निघालो होतो. आम्हाला रस्त्यात असं कळालं की पोलिसांचा तिथे मोठा म्हणजे जो काही आपलं म्हणतात की एक ताफा चाललेला आहे आणि दुसरं एक म्हणजे की तुम्ही जर आलात तर आता एखाद्या इथे विस्कळीत होण्याचा पूर्ण एक प्लॅन त्यांनी केलेला आहे. मग आम्ही अर्ध्या रस्त्यात ते आंदोलनाच्या वेळेस आपण निघालोच नाही. मला एक म्हणायचं आहे, जर आपल्याला आणि तुम्हाला एक तर मी प्रखरपणे आणि स्पष्टपणे सांगते की धनगर समाजाला एक मोठा शाप आहे. तो म्हणजे असा की एक पुढे जर गेला तर मागचा त्याचा पाय खेचतो आणि हे करता कामा नये. आज मला तुम्हाला एक आवर्जून एक सांगायचं आहे, आमच्या इथल्या जामखेड सर्कलच्या बाजूलाच एक सर्कल आहे, रोहिलागड सर्कल, तिथून काळवणे दादा आलेले. ते मराठा समाजाचे आहेत पण आपल्या समाजाला ते पाठिंबा देत आहेत. यांचं खरं आज पहिले तुम्ही स्वागत केलं पाहिजे. जर इतर समाजाची लोक आपल्याला सपोर्ट करतायत मग आपणच एकमेकांची पाय का खेचताय? राजकारणात असू द्या, समाजकारणात असू द्या किंवा आंदोलनात असू द्या, पाय खेचणं हे चालतंच. माझं एक म्हणणं आहे, एकजुटीने जर वज्रमुठ आपण तयार केली आणि जर आपण ठरवलं की ह्या आंदोलनाला आपण सर्वात प्रचंड प्रतिसाद दिला तर महिलांचा तर तुम्हाला सांगते चुलीपर्यंत आम्ही जातोच. जर आम्ही प्रचाराला चुलीपर्यंत जाऊ शकतो. आणि सूचना एक अशी आहे आमची की तुम्ही महिलांना सुद्धा ह्या समितीमध्ये इन्व्हॉल्व आपण प्रमाणपत्र देत आहोत. निवडणूक लढले पण हारले, जिंकले. नियोजन बैठक होती छत्रपती संभाजीनगर, काय निर्णय झालेले आहे आणि कसं आरक्षणाचं लढाईचा तयारी चालू? आपण म्हणतो संविधानानुसार हा देश चालतो, पण दुर्दैवानं संविधानाची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने या देशात झाली नाही. संविधानाला अभिप्रेत असलेली समानता या देशामध्ये रुजली नाही. कारण धनगरांचा समावेश या संविधानानुसार ST कॅटेगरीमध्ये होतो. 47 जमातींच्या यादीमध्ये 36 नंबरला धनगर आहेत आणि गेल्या 7 दशकांपासून हा घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीचा लढा सुरू आहे. 2014ला नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंढरपूरला आले त्यांनी लाखो लोकांसमोर सांगितलं होतं की आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो. आता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस बारामतीला गेले, आमच्यासारखे तिथं 9 उपोषणकर्ते आणि लाखो समाज बांधवांसमोर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये देतो. परंतु सरकारचं गेल्या 12 वर्षांपासून हे सातत्यानं धनगर समाजाला फसवणं सुरू आहे. 17 सप्टेंबरला म्हणजे आम्ही जे म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी अमृतरूपी आरक्षण आमच्यासाठी दिलंय, परंतु इथल्या प्रस्थापित आणि धूर्त व्यवस्थेनं हे कैद करून ठेवलंय. त्याला या अमृतरूपी आरक्षणाला मुक्त करण्यासाठी घटनादत्त अधिकाराची अंमलबजावणी व्हावी म्हणून 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी
आम्ही एक आंदोलन, एक लढा सुरू केला. तो लढा पुढे जात असताना 21 जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जाण्याचं ठरलं होतं. हा लढा दडपण्याचं सरकारनं एक षडयंत्र केलं, परंतु मल्हार मावळे या दबावतंत्राला, अटक सत्राला, यांच्या धमकीला, यांच्या भीतीला न घाबरता मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धडकला. 21 जानेवारीला आम्ही शांततेच्या मार्गाने मुंबईतून परत येताना सरकारला सांगितलं होतं, प्रशासनाला सांगितलं होतं की आम्ही परत कायदेशीर पद्धतीनं, संविधानिक पद्धतीनं शांततेच्या मार्गाने येऊ. आमच्या स्वाभिमानाला डिवचण्याचं काम तुम्ही करू नका. म्हणून आज संभाजीनगरच्या या भूमीमध्ये एक ऐतिहासिक, निर्णायक आणि शेवटची राज्यस्तरीय बैठक धनगर समाजाची झाली. या बैठकीसाठी समाजाचे ज्येष्ठ नेते, ज्यांनी 3 वेळा विधिमंडळाचं प्रतिनिधित्व करत समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लढला, असे आनंदकुमार पाटील साहेबांपासून प्रत्येक जिल्ह्यातील खूप सारे महत्त्वाचे बांधव या ठिकाणी आलेले होते. आणि आज एक निर्णय झाला की 16 मार्च रोजी होळकरशाहीचे संस्थापक, अटकेपार झेंडे फडकावणारे सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आहे. आणि मल्हारराव होळकरांची जयंती धनगर मुंबईत साजरी करणार. मुंबईच्या आझाद मैदानामध्ये धनगर या घटनादत्त अधिकाराच्या अंमलबजावणीचा प्रश्न घेऊन जाणार. कारण अधिवेशन सध्या चालू आहे, सर्व आमदार मुंबईमध्ये आहेत, सर्व सरकार मुंबईमध्ये आहे. म्हणून 16 मार्च रोजी मल्हार मावळे, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी, आम्ही ताकदीनं मुंबईमध्ये जाऊ. आमच्या ST आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. तर आता तुम्ही साहेब बोलताना सांगितलं सरकारने फसवलेलं आहे, काय नेमकं फसवणूक झालेली आहे सरकारच्या वतीनं? देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाखो समाज बांधवांसमोर सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो तर तुमचा प्रश्न सोडवतो. फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये सोडवतो, हे लेखी दिलं होतं. आज धनगरांमुळं या देशात, या राज्यात भाजप सत्तेमध्ये आलं. नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले, पण त्यांनी दिलेला शब्द पाळला नाही. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, त्यांनीही धनगरांना शब्द दिलेला पाळला नाही. म्हणून ते गेल्या 12 वर्षांपासून धनगरांची सातत्यानं फसवणूक करत आहे. ही भावना आता धनगरांची झालेली आहे. आणि ही भावना जर कायम राहिली तर येणाऱ्या काळात ज्या धनगरांनी यांना सत्तेत बसवलं, हेच धनगर यांना सत्तेतून दूर करतील. म्हणून तुम्हाला जर सत्ता टिकवायची असेल तर तुम्ही धनगरांना दिलेला शब्द पाळा, हे सांगण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये जाणार. सध्या जी परिस्थिती आज महाराष्ट्रामध्ये, सर्व समाज आरक्षणासंदर्भात लढाई लढत आहे, पण तुमच्या समाजाच्या लोकांवर अनेक कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल आहे, जेलमध्ये गेले. आता यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारकडून? नाही, निश्चितपणे हे एक मुक्ती संग्राम याला आम्ही नाव दिलं. ही आझादीची एक प्रकारे लढाई आहे आणि क्रांती हे बलिदान मागत असते. आमच्या कित्येक बांधवांना बलिदान द्यावं लागलं. हजारो बांधवांवर, माझ्यासह या सर्वांवर कितीतरी गुन्हे दाखल आहेत. आणि निश्चितपणे उद्या आम्हाला जेलमध्ये जाण्याचं काम पडलं, आम्हाला फासावर जरी लटकवलं सरकारनं, तरी आम्ही समाजाच्या प्रश्नाप्रती कसल्याही प्रकारची तडजोड करणार नाही. सरकारला याच्यामध्ये माफी देणार नाही. आंदोलनाची काय दिशा असणार? आंदोलन 15 तारखेला सकाळी 10 वाजता जालन्यातून जिथून आंदोलन सुरू झालं होतं, त्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवरून मल्हार मावळे, आमच्या अहिल्यामाईंच्या लेकी, 15 तारखेला सकाळी 10 वाजता मुंबईच्या दिशेनं निघू. 15 तारखेला मुंबईच्या वेशीवर मुक्कामाला थांबू आणि 16 तारखेला सकाळी 10 वाजता संविधानिक मार्गानं, शांततेच्या मार्गानं, ज्या संविधानानं आम्हाला अधिकार दिला आंदोलन करण्याचा, त्या अधिकाराच्या अंतर्गत आम्ही मुंबईच्या आझाद मैदानावर सकाळी 10 वाजता बसू. आणि मला खात्री आहे, जर या महाराष्ट्रातला प्रत्येक मावळा, मल्हार मावळा ताकदीनं जर मुंबईमध्ये आला तर 16 तारखेला संध्याकाळपर्यंत देवेंद्र फडणवीस साहेबांना या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. समाज बांधवांना काय आवाहन याच माध्यमातून? समाज बांधवांना एकच विनंती करेल की बघत नाही, आमचं छोटंसं स्वप्न आहे की बारामतीच्या मातीतून स्वर्गीय BK कोकरे साहेबांनी खऱ्या अर्थानं हा लढा राज्यभर नेला आणि तेव्हापासून त्यांच्या अगोदर सुद्धा सातत्यानं समाज हा लढा लढतोय. या लढाईचा शेवट झाला पाहिजे, आमच्या लेकराबाळांचं कल्याण झालं पाहिजे, म्हणून आम्ही हा शेवटचा निर्णायक लढा लढतोय. आपण सुद्धा शेवटचा लढा म्हणून, निर्णायक लढा म्हणून, आमच्या लेकराबाळांच्या कल्याणाच्या, समाजाच्या अस्तित्वाचा, भविष्याचा शेवटचा लढा म्हणून ताकदीनं, तनमन धनानं या लढ्यामध्ये सहभागी व्हा. 15 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक मल्हार मावळ्यानं मिळेल त्या वाहनानं, मिळेल त्या साधनानं जालन्यामध्ये या. जे बांधव जालन्याला 15 तारखेला सकाळी 10 पर्यंत पोहोचणार नाही, त्यांनी मिळेल त्या साधनानं, मिळेल त्या वाहनानं 16 तारखेला सकाळी 10 वाजेपर्यंत मुंबईत पोहोचा. सांगा, समाज बांधवांचा आज
धनगर समाज ST आरक्षणासंदर्भामध्ये मोठा मेळावा इथं आयोजित करण्यात आला होता. लढा कसा असणार, कारण आता मुंबईची हाक दिलेली आहे समाजाने, किती लोक जाणार आहे, कशी लढाई असणार? समाजाची लढाई ही अनेक वर्षापासून आहे. आता आपल्याला समाजाने इथं बैठकीमध्ये आमच्या सर्वांमध्ये एक ठराव घेतला आम्ही की आम्हाला 16 मार्चला मुंबई आझाद मैदान इथे आम्हाला जायचं होईल आणि तिथं आम्ही सर्व समाज, महाराष्ट्रातील सर्व समाज तिथं जाईल. मग आमचे जे आरक्षण आहे, जे काही वर्षापासून या सरकारने आम्हाला झुलवत ठेवलेलं आहे, ते आरक्षण आम्हाला मिळवण्यासाठी या देवेंद्र फडणवीसने आम्हाला फसवलं आहे, ते आरक्षण आम्ही मिळवण्यासाठी जातो आहे. पण आता तुम्ही सांगितलं फसवलं आहे म्हणून, पण त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? मुंबईला जायचं आरक्षण घ्यायचं आहे, म्हणजे गुलाल घेऊनच येणार का? आम्ही तिथं जाईन तर 100% आम्ही गुलालच घेऊन येणार, आम्ही तसं येणार नाही. तर समाज बांधवांना काय आवाहन करण्याचं? आम्ही समाज बांधवांना हीच विनंती करणार आहे की आपली ही शेवटची लढाई आहे. महाराष्ट्रातून सर्व कानाकोपऱ्यातून पूर्ण भारतभर मधल्या धनगर समाजाने तिथं यावा, हे मी त्यांना आवाहन करतोय. आपलं नाव? दिलीप रिठे. आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून जे कार्यकर्ते पदाधिकारी धनगर समाजाचे नागरिक आले, ते काय नेमकं नियोजन बैठकीमध्ये झालेलं आहे? या ठिकाणी या महाराष्ट्रामधून संभाजीनगरला अनेक कार्यकर्ते, प्रत्येक जिल्ह्यातनं कार्यकर्त्याला बोलवलं होतं. प्रत्येक जिल्ह्यातनं 5 ते 10 कार्यकर्ते, 2 कार्यकर्ते, 4 कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते. सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे होते आणि या समाजाची, धनगर समाजाच्या आरक्षणाची लढाई ही निर्णायक वळणावरती आलेली आहे. येत्या 16 तारखेला मल्हारराव होळकरांची जयंती आहे. ती जयंती आम्ही मानण्यासाठी मुंबईला आम्ही आगेकूच करणार आहोत आणि त्याच ठिकाणी आरक्षणाचा लढा हा उभारणार आहोत. तो आरक्षणाचा लढा उभारताना संपूर्ण महाराष्ट्रातले आज जेवढे सर्व कार्यकर्ते आले होते त्यांनी सर्वांनी निर्धार केलेला आहे की येत्या 16 तारखेला मुंबई ही पूर्ण पिवळी धमक करायची आहे. सर्व ठिकाणी आंदोलक त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील. धनगर समाजाचा जलवा त्या ठिकाणी दिसेल आणि तो जलवा असा असेल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मात्र काहीतरी निर्णय घेतल्याशिवाय त्यांच्या घरी त्यांना झोप येणार नाही, एवढा मात्र निश्चित सांगतो. कारण मुंबईत गेल्यानंतर गुलाल आपल्या अंगावर पडन का, असं अपेक्षा आहे का आपल्याला? मुंबईत गेल्यानंतर गुलाल नाही, परंतु भंडारा मात्र आमच्या अंगात आम्ही पाडू घेणार आहेत आणि तो भंडारा आम्ही पाडण्यासाठी त्या ठिकाणी जीवाची आहुती जरी लागली तरी चालल. त्या ठिकाणी काय होईल ते होईल, पण एकदाचा हा प्रश्न आम्हाला एकदा मिटूनच टाकवायचा आहे. आमच्या वडिलापासून, आज्यापासून, पंजापासून ही चाललेली लढाई आता कुठेतरी निर्णायक वळणावर येऊन आम्हाला ती संपवायची आहे. दादा, हे आंदोलन 1-1.5 महिन्यापूर्वी ऑलरेडी एकदा मुंबईपर्यंत गेलं होतं, आता परत तुम्ही मुंबईला जायचा निर्धार केला आहे. काय फरक असणार आहे आधीच्या आंदोलनात आणि आताच्या आंदोलनात? अतिशय मोठा फरक असणार आहे. त्यावेळेचं जे आंदोलन होतं त्यावेळेस सरकारने वेगवेगळे कारणं दिले होते की आमची आचारसंहिता चालू आहे, जिल्हा परिषदच्या निवडणुका होत्या, काही ठिकाणी पंचायत समितीच्या निवडणुका चालू होत्या आणि काही ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका चालू होत्या. त्यावेळी त्यांनी आचारसंहितेचं कारण काढून वेळ धाकवूपणा त्या ठिकाणी केला होता. तो वेळ धाकवूपणा करायला आता सरकारला कुठलंही कारण उरलेलं नाही. त्यामुळं आणि सर्व लोक आता मोकळे झालेले आहेत. जिल्हा परिषदवाले मोकळे झालेले आहे, पंचायत समितीवाले मोकळे झालेले आहे, महानगरपालिकेवाले सुद्धा मोकळे झालेले आहेत. त्यामुळे आंदोलनाला फार मोठी धार या ठिकाणी येणार आहे. शेवटचा प्रश्न असा आहे, कारण लोकप्रतिनिधी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे का आपल्या समाजाची? 100% होणार आहे. लोकप्रतिनिधी जर समाजाचे लोकप्रतिनिधी जर त्या ठिकाणी समावेश नाही झाले तर त्या लोकप्रतिनिधीला त्याच्या समाजासमोर, त्याच्या मतदारासमोर तोंड दाखवायला जागा राहणार नाही. काय समाज बांधवाला काय आव्हान करणार आहे आंदोलनासमोर? समाज बांधवांना हेच आव्हान आहे, बाबांनो, आपले वडील थकलेत, आपले आजोबा थकले, आपले पंजोबा थकले आणि आपण पण थकलो, परंतु आपल्या लेकराबाळासाठी, आपल्या मुलाबाळासाठी, आपल्या गरीबातल्या गरीबाच्या मुलाबाळासाठी आपल्याला हे आंदोलन करणं आहे. म्हणून तुम्हाला आज बी मरणं आहे, उद्या बी मरणं आहे. जसं शेलार मामाने दोर कापला होता, गड्यांनो तुम्ही एक तर लढून मारा नाही तर उडी खाऊन मारा, तोच प्रकार आज तुम्हाला करणं आहे. तुम्हाला मुंबईच्या ठिकाणी त्या आरक्षण ठिकाणी जाणं आहे, एक तर तुम्हाला आरक्षण घेऊन येणं आहे,
नसता तिथं तुमचा स्वतःचा जीव गमवू नये. समाजात आज एक खासदारकीसाठी उमेदवार दिला, त्याकडे तुम्ही कसं बघताय? त्यांचं तर आम्ही अभिनंदन करतो. एक काय त्यांनी तर 10 द्यायला पाहिजे होते, 4चे 4 आम्हाला द्यायला पाहिजे होते, कारण आमचा बॅकलॉग साऱ्यात मोठा आहे. एक देऊन आम्हाला कुठं तुम्ही गोजरवणी करतात. आमचं मतदान घेता आणि एखादा खासदारकीचा आम्हाला तिकीट देता, एखादा खासदारकीची राज्यसभेची देता, हे पण तुम्ही पापच करता ना. तुम्ही दिलं म्हणून काही उपकार नाही केलेला. आम्ही तुम्हाला भरभरून मतदान दिलेलं आहे. तुम्ही कधीच सत्तेवर आला नसता जर धनगरांनी मतदान नसतं केलं, म्हणून तुमचे उपकार नाही. पण ज्यांना दिलं त्याचं अभिनंदन आहे, त्याचं खूप खूप अभिनंदन. या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी काय इशारा देणार तुम्ही? आम्ही माननीय मुख्यमंत्र्याला तर आत्तापासून इशारा देतोय की मुख्यमंत्री साहेब, खुर्ची कधी बी हलू शकते, कोणी आमरपट्टा घेऊन आलेलं नाही. जर धनगराचं मतदान बाजूला झालं ना, तुम्हाला मतदान कोणाचंच नाही आहे. एक समाज तर तुम्हाला फुलटू मतदान करत नाही. जर ओबीसी मधला मुख्य घटक हा धनगर आहे, हा जर बाजूला झाला तर तुमचा विषय संपला मुख्यमंत्री साहेब, विषय संपला. धन्यवाद पत्रकार बंधू.